माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. माझ्या मराठी शब्दांचं मला कौतुक वाटतं. अमृताशी जरी पैज लावली तरी माझ्या मराठीचे शब्द ती पैज जिंकतील. कारण अमृतापेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा आणि माधुर्य अधिक आहे. मराठी भाषेबाबत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ही ओवी आजही प्रत्येक मराठी माणसाला भावते. आज या ओवीची आठवण येण्यामागचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आणि संघर्षानंतर अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो म्हणजे नक्की काय होतं आणि त्याचा नेमका फायदा कसा होतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उठवणे. देशात आतापर्यंत 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. तमिळ भाषेला सर्वात आधी 2004 साली अभिजात दर्जा देण्यात आला. त्यानंतर संस्कृत 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013 आणि ओडिशा 2014 या भाषांना अभिजात दर्जा बहाल करण्यात आला. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. जर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर भाषेचा इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच 1500 ते 2000 वर्ष जुना हवा. दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा देणारं असावं. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नातं सुस्पष्ट असावं. या अटींची पूर्तता होत असेल तर त्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो. अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचं अनुदानही दिलं जातं. भाषा भवन उभारणं, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रचार करणं, ग्रंथालय उभारणं, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळही दिलं जातं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्रही उभारलं जातं. आता भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. तर प्राचीन ग्रंथांचा अनुवादही केला जाणार आहे. मराठी भाषिकांसाठी ही बाब अभिमानाची जरी असली तरी आता मराठी भाषेचा दर्जा टिकवणं आणि भाषा अधिकाधिक समृद्ध करणं हे आता प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य असणार आहे. संत महात्म्यांपासून ते आत्ताच्या कवी, लेखक, साहित्यिकांनी समृद्ध केलेली ही भाषा आणखी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं मोठं आव्हानही प्रत्येक मराठी माणसाला असणार आहे. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.